हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत अळूची वडी। इथे मी 5 ते 6 अळूची पाने घेतली आहे। तर आपण बघू शकता ही हिरव्या दाठांची अळूची पानं आहेत आणि जर ह्याची वडी आपण केली तर आपला घसा खवखवू शकतो। सो आज मी ही वडी अशा प्रकारे बनवणार आहे की घसा खवखवणार नाही। फर्स्ट थिंग म्हणजे आपण या पानांच्या सर्व शिरा नीट काढून घेणार आहोत। बघा या प्रकारे। जरी हे वेन्स काढताना पान थोडंसं फाटलं तरी काही एवढा इश्यू नाही आहे। अशा प्रकारे मी सर्व पानांच्या शिरा काढून घेतल्या। अळूवडीचं मिश्रण बनवण्यासाठी मी 5 मोठे चमचे बेसन, 2 चमचे कॉर्नफ्लोअर, तसेच लाल मिरची पावडर, हळदी आणि मीठ ॲड केलंय आणि ते नीट मिक्स करून घेतले। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण यात 2 ते 3 चमचे चिंच आणि गुळाची घोळ टाकणार आहोत। हा घोळ बनवण्यासाठी मी चिंच आणि गूळ हे गरम पाण्यात भिजत घातलं होतं आणि नंतर 1 ते 1.5 तासानंतर मी ते चाळणीतून नीट गाळून घेतलं। चिंचाचा हा घोळ नक्कीच घाला, कारण अळूच्या पानांमुळे जो घसा खवखवण्याचा त्रास होतो यामुळे होणार नाही। आता मी यात थोडं थोडं पाणी टाकणार आहे, एकदाच खूप पाणी नाही टाकणार आहोत। थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे आपण मिक्स करून घेणार। ही बघा, अशा प्रकारे आपल्याला पेस्टची कन्सिस्टन्सी हवी आहे। मी अशा प्रकारे एक अळूचं पान घेतलं आहे आणि आता त्याला बेसनची पेस्ट लावून पूर्ण कोट करणार आहे। बघा या प्रकारे। आता हे मी दुसरं पान घेतलं आहे आणि ते मी अशा प्रकारे ठेवलं आहे। पहिल्या पानाचं टोक बघा त्या साईडला आहे आणि ह्या पानाचं टोक त्याच्या अपोजिट साईडला। हा पान देखील मी बेसनच्या पेस्टने कोट करून घेतले। असंच उरलेली सगळी पानं अल्टरनेट अपोजिट डायरेक्शनला लावून आपण कोट करून घेणार। आता आपण दोन्ही साईडने त्या पानांना आतल्या दिशेला फोल्ड करणार आणि त्याच्यात थोडंसं आपलं बेसनचं पेस्ट लावणार। खालून सुद्धा आपण तसंच फोल्ड करणार आणि हळूवार हाताने त्याला रोल करणार। मी दोन्ही साईडला पण थोडंसं पेस्ट लावून घेतलं आहे। अशा प्रकारे माझ्या अळूवडीचा रोल तयार झाला आहे। आता तयार केलेलं रोल उकळून घेण्यासाठी मी ही एक चाळणी घेतली आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून मी कोट करून घेणार आहे। मी या टोपामध्ये पाणी ऑलरेडी गरम करायला ठेवलेलं आणि ही तेल लावलेली चाळणी अशी उलटी ठेवून दिली। तुम्ही इडली बनवायचं भांडं पण यूज करू शकता। हा रोल आपण मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिटं स्टीम करून घेणार। रोल थंड झाल्यावर आपण या प्रकारे त्याचे छोटे छोटे पीसेस करणार। आता मी याला शॅलो फ्राय करून घेणार आहे, जोपर्यंत त्याला गोल्डन ब्राऊन कलर येत नाही। अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी वडी फ्राय केली। आपण बघूच शकता ह्याला किती छान लेयर सुटली आहे। अँड फायनली अळूवडी इज रेडी टू सर्व।